हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलेलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील 3 वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर समजून घेणार आहोत आणि ते समजून घेताना मी काही खास अशा टिप्ससुद्धा तुम्हाला देणार आहेत. म्हणजेच वर्तमान काळ असेल, पहिलं वाक्य जर वर्तमान काळात असलं किंवा भूतकाळात असलं किंवा निगेटिव्ह असलं तर त्यापुढचं येणारं जे दुसरं वाक्य असते ते कोणत्या काळात असलं पाहिजे ते अगदी आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे, मला वाटते तो शाळेत जाईल. आता बघा, तुम्हाला इथे 2 वाक्य दिसत आहे, मला वाटते आणि हे आहे की तो शाळेत जाईल. आता मला वाटते म्हणजेच आता इथे वाटते हा जो शब्द आहे तर या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे ते, म्हणजे त, ता, ती, ते असं जर शेवटचं अक्षर असलं एखाद्या शब्दाचं तर तो वर्तमान काळातलं वाक्य असते. हे आपल्याला माहीत आहेच आणि मी ते नेहमी सांगत असतेच. म्हणजेच मला वाटते म्हणजेच आय थिंक हे प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. मग आता पुढचं वाक्य काय आहे, तो शाळेत जाईल. आता हे पुढचं वाक्य कोणत्या काळातलं आहे, जाईल म्हणजेच भविष्यकाळातलं. म्हणजेच प्रेझेंट टेन्समधलं पहिलं वाक्य असलं तर येणारं वाक्य ज्या काळात असेल त्याच काळात आपण ट्रान्सलेट करत असतो. तर आता इथे बघा, मला वाटते यासाठी आपण काय वापरणार आहोत, मग आय थिंक. आय थिंक मला वाटते तो शाळेत जाईल. मग इथे सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप भविष्यकाळ असल्यामुळे भविष्यकाळातलं इथे सहाय्यकारी क्रियापदाचं म्हणजेच तोसाठी आपण इथे घेणार आहोत ही आणि विल. सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळातलं विल आणि त्यानंतर आपण घेत असतो मुख्य क्रियापद जे असते त्याचं पहिलं रूप म्हणजेच जाईल म्हणजेच जाणे. त्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत ही विल गो आणि ऑब्जेक्ट काय आहे शाळेत, म्हणून आपण इथे घेणार आहोत ही विल गो टू स्कूल. बघा, म्हणजे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे, मला वाटते तो शाळेत जाईल. आय थिंक ही विल गो टू स्कूल. आता इथे हा वर्तमान काळ असला तर येणारं दुसरं वाक्य जे आहे ते भविष्यकाळातलं असलं तर आपण ते भविष्यकाळातच इथे करणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. आणि आता नेक्स्ट बघा, तशाच प्रकारचं एक वाक्य मी इथे घेतलेलं आहे, मला वाटते ती बाजारात जाणार नाही. आता इथे बघा, इथे सुद्धा आहे मला वाटते म्हणजेच आपण काय घेणार आहोत, आय थिंक. मला वाटतेसाठी आपण काय वापरणार आहोत, आय थिंक. ती बाजारात जाणार नाही. मग आता याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसं येणार आहे, हे सुद्धा वाक्य जाणार नाही म्हणजेच फ्युचर टेन्समधलं हे वाक्य आहे. मग आता हे वाक्य कसं होणार आहे, तीसाठी आपण काय घेणार आहोत, शी. म्हणजे वर ज्याप्रमाणे आपण स्ट्रक्चरप्रमाणे वाक्य इंग्रजी ट्रान्सलेट केलं त्याचप्रमाणे इथे हे वाक्य येणार आहे. म्हणजेच इथे घेणार आहोत आपण विल. फक्त नकारार्थी असल्यामुळे इथे नकार आहे, नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे भविष्यकाळातलं, म्हणून आपण विल या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण काय लावणार आहोत इथे, नॉट. शी विल नॉट. नंतर गो टू बाजारात, त्यासाठी आपण वापरतो मार्केट. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे. आय थिंक शी विल नॉट गो टू मार्केट. मला वाटते ती बाजारात जाणार नाही. आता बघा, इथे बघा, हे पहिलं जे आहे वाक्य ते वर्तमान काळातलं आहे आणि पुढचं जे दुसरं वाक्य आहे ते ज्या काळात असेल त्याच काळात तुम्ही ट्रान्सलेट करायचं आहे. म्हणजे इथे विलच येईल, भविष्यकाळातलं वाक्य आहे म्हणून, आणि इथे नकारार्थी वाक्य आहे म्हणून आपण इथे विल नॉट वापरलं आहे. किंवा तुम्ही शी ओंट गो टू मार्केट असं सुद्धा म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा, मला वाटले. बघा, आता इथे वाटले म्हणजेच ल, ला, ली, ले यापैकी कोणतेही एक अक्षर जर त्या शब्दात असेल तर तो भूतकाळ असतो. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. म्हणजेच या ठिकाणी आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं तर इथे हा भूतकाळ आहे म्हणजेच त्याचं आपण दुसरं रूप इथे वापरणार आहे. म्हणजेच मलासाठी आपण वापरू आय आणि वाटते म्हणून थिंक आणि वाटले म्हणून थिंकचं दुसरं रूप इथे येणार आहे थॉट. बघा, आय थॉट, मला वाटले. आता काय दिलेलं आहे, आज तू येशील. आता इथे बघा, तुम्ही हे वाक्य कसं ट्रान्सलेट कराल, आता हे वाक्यसुद्धा कोणत्या काळातलं आहे, भविष्यकाळातलं आहे. आज तू येशील म्हणजेच भविष्यकाळ. मग तुम्ही काय म्हणाल, तू येशील, आज तू येशील म्हणजेच तुम्ही काय म्हणाल, यू विल कम टुडे. असं हे वाक्य तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट केलेलं असेल.
पण तसं नाही आहे. असं जर तुम्ही केलं तर ते वाक्य तुमचं चुकणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिलं वाक्य हे जर पास्ट टेन्समध्ये असेल म्हणजेच भूतकाळात असेल तर त्यावेळेस विल न वापरता वूडचा वापर करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच हे वाक्य कसं येणार आहे, तूसाठी आपण यू वापरू. नंतर विल न वापरता यू विल कम असं नाही म्हणायचं, तर विल ऐवजी आपण इथे काय वापरणार असतो, वूड वापरणार असतो. यू वूड आणि क्रियापदाचं पहिलं रूप येणे म्हणजेच कम, येशील म्हणजेच इथे आपण येण्यासाठी कम लिहिलेलं आहे. क्रियापदाचं पहिलं रूप यू वूड कम आणि आज म्हणून आपण इथे लिहिणार आहोत टुडे. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालं. म्हणजेच एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की पहिलं वाक्य हे जर भूतकाळात असेल तर त्यापुढं येणारं वाक्य हे जर भविष्यकाळात असलं तर तेव्हा विलचा वापर न करता तुम्ही वूडचा वापर करायचा आहे. यू विल कम टुडे असं जर तुम्ही म्हटलं तर ते तुमचं वाक्य चुकेल. मग तुम्ही काय वापरायचं आहे, विल ऐवजी वूड. आय थॉट यू वूड कम टुडे, अशा प्रकारे. आता इथे नेक्स्ट बघा, मला वाटले आज सुट्टी होती. बघा आता मला वाटले त्यासाठी तर आपण आय थॉट वापरणारच आहोत. आय थॉट म्हणजेच मला वाटले. आज सुट्टी होती. आता सुट्टी होती म्हणजेच हे भूतकाळातलं वाक्य आहे. इथे होती असंच दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, आय थॉट टुडे वॉज हॉलिडे. होतीसाठी आपण इथे वापरलेलं आहे हॉलिडे. म्हणजे मला असं वाटलं, भूतकाळात असं वाटलं की आज सुट्टी होती. म्हणजेच हे वाक्य केव्हा बोललं गेलेलं आहे, भूतकाळात बोललेलं गेलेलं आहे की मला वाटलं आज सुट्टी होती, टुडे वॉज हॉलिडे. पण हे नेक्स्ट जे सेंटेन्स आहे ते बघा, ते खूप इंटरेस्टिंग आहे कारण त्यामधूनच तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे. आता इथे काय आहे, मला वाटले तू घरी आहेस. घरी आहेस. आता इथे सुरुवातीला तर आपण मला वाटलेसाठी आपण इथे काय घेणार आहोत, आय थॉट म्हणजेच काय, मला वाटले. आता तुम्ही म्हणाल तू घरी आहेस म्हणजेच तूसाठी आपण यू वापरणार, यू. आणि आहे म्हणून तुम्ही काय म्हणाल इथे, आय थॉट यू आर ॲट होम. पण नाही, यू आर ॲट होम इथे आर येणार नाही. आहेच जरी असलं तरी इथे आर येणार नाही कारण हे वाक्य हे वाक्य जे आहे ते भूतकाळामध्ये बोलले गेलेलं आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये ग्रॅमॅटिकलदृष्ट्या इथे सुद्धा भूतकाळच येणार आहे. म्हणजे यू नंतर आपण काय वापरतो, वेअर वापरतो. यू वेअर घरी आहेस, घरी म्हणजेच ॲट होम. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे येणार आहे. मला वाटले तू घरी आहेस, आहेच जरी असला, आता इथे हे वाक्य भूतकाळात आहे, हे सुद्धा भूतकाळातच सुट्टी होती म्हणून आपण इथे वाज वापरलं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मला वाटले तू घरी आहेस हे पुढचं जे सेंटेन्स आहे ते जरी प्रेझेंट टेन्समधलं असलं तरी हे वाक्य जे आहे ते भूतकाळामध्ये बोललं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपण इथे सुद्धा भूतकाळच वापरणार आहोत. आय थॉट यू वेअर ॲट होम, हे लक्षात ठेवायचं. किंवा कधी कधी आपण असं सुद्धा म्हणतो की मला वाटलं आज शनिवार आहे, असं सुद्धा आपण म्हणतो, मला वाटलं आज शनिवार आहे. मग ते सेंटेन्ससुद्धा कसं येणार, आय थॉट टुडे वॉज सॅटरडे असं येणार आहे. शनिवार आहे जर नुसतं असं असलं की आज शनिवार आहे तर तेव्हा येईल ते की टुडे इज सॅटरडे. पण असं जर असलं की मला वाटले आज शनिवार आहे म्हणजेच ते वाक्य कसं येणार आहे, आय थॉट टुडे वॉज सॅटरडे. हे लक्षात ठेवायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही महत्त्वाच्या या व्हिडिओतून शिकलेला आहात. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मला वाटत नाही की तो माझे ऐकेल. बघा अशा प्रकारचं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की मला वाटत नाही की तो माझा ऐकेल. मग आता मला वाटत नाही यासाठी आपण काय वापरणार आहोत, मला वाटतेसाठी आपण काय वापरलं, आय थिंक. आणि वाटत नाही म्हणजेच हे निगेटिव्ह आहे पण प्रेझेंट टेन्समधलंच आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, मला वाटत नाही म्हणजेच आय डोंट थिंक. आय डोंट थिंक, मला वाटत नाही काय की तो माझे ऐकेल. मग कीसाठी आपण काय वापरणार आहोत इथे, दॅट. आय डोंट थिंक दॅट. नेक्स्ट काय आहे, हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, तो माझे ऐकेल. म्हणजेच हे वाक्य आहे ऐकेल म्हणजेच हे भविष्यकाळातलं वाक्य आहे म्हणून आपण घेणार आहोत तोसाठी ही विल, हे भविष्यकाळातलं सहाय्यकारी क्रियापद. नंतर मूळ क्रियापदाचं
V1 फॉर्म. ऐकेल म्हणजेच ऐकणे, तर लिसन हा शब्द वापरतो, त्याचं V1 फॉर्मच आपण इथे घेऊ. ही विल लिसन. माझे म्हणजेच टू मी. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत बघा ट्रान्सलेट झालं. आय डोंट थिंक दॅट ही विल लिसन टू मी. मला वाटत नाही की तो माझे ऐकेल, किंवा मला वाटत नाही की ती माझे ऐकेल. आय डोंट थिंक दॅट शी विल लिसन टू मी, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा. तुला असं वाटत नाही का की तो एक शिक्षक आहे. म्हणजेच एखाद्याच्या बोलण्यावरून आपल्याला एखाद्या वेळेस लगेच कळून जाते की त्या व्यक्तीचं प्रोफेशन काय असेल. मग आपण एखाद्या वेळेस म्हणतो की तुला असं वाटत नाही का की तो एक शिक्षक आहे किंवा तो एक डॉक्टर आहे, असं आपण म्हणत असतो. मग आता इथे हे वाक्य काय आहे, निगेटिव्ह आहे, त्याचबरोबर प्रश्नार्थकसुद्धा आहे. मग आता हे वाक्य इंग्रजीत कसं कराल. आता इथे काय आहे, तुला असं वाटत नाही का. वाटत नाही का, मग याचं उत्तर हो किंवा नाही येईल. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, वर्तमान काळातलं असल्यामुळे डोंट. तुलासाठी यू. वाटत नाही का म्हणजेच थिंक दॅट, असं येईल हे वाक्य. डोंट यू थिंक दॅट, तुला असं वाटत नाही का कीसाठी आपण इथे वापरलं दॅट, की तो एक शिक्षक आहे किंवा ती एक शिक्षिका आहे. म्हणजेच दॅट ही इज ए टीचर. बघा अशा प्रकारे हे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स इथे तयार होणार आहे. डोंट यू थिंक दॅट ही इज अ टीचर, तुला असं वाटत नाही का की तो एक शिक्षक आहे. किंवा डोंट यू थिंक दॅट ही इज ए डॉक्टर, तुला असं वाटत नाही का की तो डॉक्टर आहे, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. तर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. मला वाटले आज सोमवार आहे. बघा आता अशा प्रकारचं सेंटेन्स जे आहे ते आपण वरतीसुद्धा घेतलेलं आहे. तर हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचं तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून त्याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ते ट्रान्सलेशन मी तुमचं तिथे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील 3 प्रकारचे स्ट्रक्चर शिकलेलो आहोत. आणि ते स्ट्रक्चर जे आहेत ते मराठीतलं वाक्य इंग्रजीत करत असताना त्यामध्ये कोणकोणते बदल होत जातात त्याच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आता पुढच्या भागामध्ये पार्ट 2मध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे इंग्रजीतील स्ट्रक्चर शिकणार आहोत. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.